कसं काय मंडळी, बरं आहे का? तर मागच्या वेळेला आपण टेलिस्कोप विषयाबद्दल बोलत होतो. आपण बऱ्यापैकी या म्हणजे माझा जो रिफ्लेक्टर टेलिस्कोप आहे, तर याच्यामधनं कशा पद्धतीने समोरनं प्रकाश येतो, समोरनं प्रकाश आल्यानंतर तो या सेंटरला जो रिफ्लेक्टर आहे डायगोनल, त्याची माहिती घेतली. शिवाय प्रकाश मागच्या जो तुम्हाला काच दिसते, जो कॉन्केव्ह मिरर आहे, कॉन्केव्ह मिररवर प्रकाश पडून तो त्या मधल्या रिफ्लेक्टरवरनं या आपण जिथून ते टेलिस्कोपमधनं बघतो, ही जी जागा, ही टेलिस्कोपमधनं जी बघतो ती जी जागा आहे, तिथनं तो तिथपर्यंत तो कसा येतो. आणि शिवाय आपण थोड्याफार प्रमाणामध्ये त्याच्याबद्दल म्हणजे त्याच्यामध्ये आपण लेन्स घालतो किंवा आय पीसीस घालतो, अशी काही चर्चा केली होती. व्हिडिओची लेंथ खूपच, त्याचं फिजिक्सही आपण बोललो, एक आपण डेमो पण केला एका टेलिस्कोपचा, आणि त्याच्यामुळे ती व्हिडिओची लेंथसुद्धा जराशी वाढतच चालली होती. आणि त्यामुळे मग आज आपण त्यातला जो अतिशय महत्त्वाचा जो पार्ट आहे, जो लेन्सेसचा पार्ट, की इथनं आपण लेन्स टाकून आपण त्याच्यामध्ये विविध वस्तू या समोर ज्या डीप स्काय ऑब्जेक्ट्स असतील किंवा चंद्र असतील, गुरु असतील, शुक्र असेल, किंवा अजून तुमच्या आवडीचे काही ध्रुव बिव जे काही तारे असतील, तर अशा पद्धतीने ते कसं, तर त्या सगळ्या प्रयत्नामध्ये, हे जे सगळं बघण्यामध्ये लेन्सेसचा काय पार्ट असतो. लेन्सेस आर व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द होल टेलिस्कोप एक्सपिरियन्स, इफ आय मे कॉल इट. तर मग यातले लेन्सेस आणि त्यांचं कार्य कसं चालतं याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जरूरच शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, आणि आय होप यू विल फाइंड इट युजफुल, स्पेशली इफ यू आर रिअली लुकिंग टू यूज टेलिस्कोप, और हाऊ टू अंडरस्टँड अँड हाऊ टू डिमिस्टिफाय द कन्सेप्ट्स. की त्यातले बाबा फार भारी वाटते, पण माहीत नाही बाबा मला काय आहे, तर त्याच्यात तुम्हाला मदत होईल आणि टेलिस्कोप थोडा एक फ्रेंडली टूल तुम्हाला वाटू शकेल, असा माझा प्रयत्न आहे. सो ओके, तर जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस म्हणलं होतं की टेलिस्कोपमध्ये, म्हणजे या रिफ्लेक्टर टेलिस्कोपमध्ये इथं एक कॉन्केव्ह मिरर आहे. कॉन्केव्ह मिरर, अंतर्वक्र कॉन्केव्ह मिरर आहे. आणि इथं जिथनं मी बघतोय, बघण्याची जी जागा आहे, तर तिथंही मी एक लेन्स किंवा आयपीस याच्यामध्ये मला टाकावं लागतो आणि मी ते बघत असतो. सो लेट स्टार्ट अंडरस्टँडिंग की इथं मी काय काय वापरतो. ओके, मागच्या वेळेस आपण टेलिस्कोपबद्दलचं माहिती घेतली, आणि आता याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथनं जेव्हा मी एखादं ऑब्जेक्ट बघणार, या साईडचं एखादा ऑब्जेक्ट, किंवा मी तुमच्या साईडला, मागच्या वेळेस जसं म्हणलं की तुमच्या साईडला चंद्र किंवा गुरु वगैरे असतील, आणि मी इथनं बघतोय, तर मग मी इथं या होलमध्ये किंवा या स्लॉटमध्ये जे लेन्सेस टाकणार आहे किंवा आयपीसीस टाकणार आहे, त्याविषयीची अधिकची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेत आहोत. तर मित्रांनो, सुरुवातीला म्हणजे जेव्हा आपण या टाईपचे टेलिस्कोपमधनं बघत असतो, तो फर्स्ट इनिशियल पार्ट ऑफ दिस, की आपण काय करतो की आपल्याला आता एक समजा चंद्र दिसतोय. सो वी बिगिन युजली विथ लिस्ट मॅग्निफिकेशन. म्हणजे काय की आता याच्यामध्ये दे आर कॉल्ड बार्लो लेन्स. ओके, बार्लो लेन्स असतात, आणि त्या म्हणजे आता ही जी आहे ती 2x म्हणजे ट्वाईस, म्हणजे चंद्र एवढा लांब दिसत असेल तर थोडा मोठा, म्हणजे याच्यातनं, म्हणजे वी आर नॉट येट टॉकिंग अबाउट की यातली जी कॉन्केव्ह मिररची जी लेन्स आहे त्यांनी काय केलं आहे, त्यांनी दॅट विल डू सम मॅग्निफिकेशन. आणि त्याच्या पुढे इथं जो बार्लो लेन्स आहे, ही बार्लो लेन्स, तर त्याच्यामधनं दिस इज अ 2x म्हणजे दुप्पट, म्हणजे यांनी काहीतरी एक ऑब्जेक्ट याच्या मिररमध्ये काही त्यांनी इमेज फॉर्म केला,
याच्यामध्ये इथं त्यांनी एक काहीतरी याची इमेज फॉर्म केली समोरच्या ऑब्जेक्टची. इथं इथं ऑब्जेक्ट आहे, करेक्ट. इथं ऑब्जेक्ट दूरवर कुठंतरी आहे. याची इमेज ही हे जे कॉन्केव्ह मिरर आहे ह्याच्यामध्ये, तर त्यांनी काही फॉर्म केली, बरोबर. आणि त्या कॉन्केव्ह मिरर मधली इमेज मोठं करण्याचं काम हे जे मी बघण्यासाठीची जी लेन्स वापरणार आहे इथून तर ते करणार आहे. सो वी आर टॉकिंग अबाउट एसेन्शियली दॅट. तर त्याच्यामध्ये जसं तुम्हाला म्हणलं की दुप्पट करण्याची 2x. सो अनदर वन इज 3x, म्हणजे तीन पट करायचे. 3 पट करायची 3x. सो दीज आर ह्याच्यातनं काहीतरी ह्याच्या कॉन्केव्ह मिररनी काही त्याच्यात मॅग्निफिकेशन केलं आणि किंवा जे काही इमेज तयार केली आणि त्यानंतर ती ह्याच्यातून मी दुप्पट केली, करेक्ट. सो जेव्हा लेन्सेसचा आपण विचार करतो, नाउ लेट्स गेट टू द थेअरी पार्ट. ओके. तर यातलं थेअरी पार्ट काय आहे की जेव्हा एखादी अशा पद्धतीची टेलिस्कोप आपण वापरतो, इथं चंद्र आहे, करेक्ट. आपण जसं बघितलं की या चंद्राचा एक जेव्हा कॉन्केव्ह मिरर, आता मिररला काय होतं, मिरर इसेन्शियली फ्लिप्स साइड्स, करेक्ट. जेव्हा चंद्राचं ओरिएंटेशन असं असेल तर त्याच्यामध्ये मिररमध्ये कसं दिसेल, इट विल चेंज इट्स ओरिएंटेशन लाईक दिस. म्हणजे जेव्हा मिररमध्ये बघाल तर चंद्र तुम्हाला असा दिसेल, ओके, फ्लिप, बिकॉज इट्स अ मिरर. नंतर आता इथंही एक डायगोनल मिरर आहे आणि एक्झॅक्टली हा वर रिफ्लेक्ट करेल. सो इथपर्यंत सुद्धा सेम इमेज विल गो. आता काय आहे इथे, जेव्हा आता इथं मी एखादी लेन्स वापरणार किंवा आयपीस वापरणार. सो लेन्सेसचं समजा तुम्ही बघायचा प्रयत्न कराल तर लेन्सेस सुद्धा काय असतात, हे बघा 15 mm लेन्स, ओके. किंवा अजून या पद्धतीची बघायची झाली तर देर इज अ 9 mm लेन्स ऑल्सो. म्हणजे ते झालं. नंतर मग आय पीसेस असतात वेगवेगळे. म्हणजे आता मी जसं मागच्या वेळेस म्हणलं की 20 mm आयपीस, H20 mm किंवा H12 mm अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला लेन्सेस आणि आयपीसेस मध्ये मिळतात. तर बेसिकली लेन्स काय करतं, इट्स अ मॅग्निफायर. सो लेन्स विल टर्न द इमेज अपसाइड डाऊन अँड मॅग्निफाय. म्हणजे चंद्र समजा तुला असं दिसत असेल तर चंद्राची इमेज लेन्समध्ये कशी दिसेल, इट विल टर्न ऑन इट्स हेड आणि चंद्र असा दिसेल, ओके. सो चंद्र हा असा दिसेल जेव्हा तुम्ही लेन्स वापराल, ओके. या टाईपच्या ज्या लेन्सेस वापराल 15 mm, आय मीन डेफिनेटली 15 mm will do some part आणि will magnify, but essentially what will also do is चंद्राची ओरिएंटेशन असं असेल तो इट विल फ्लिप इट अदर वे राऊंड, फ्लिप इट वर्टिकली, आणि ती इमेज उलटी, म्हणजे चंद्र असा खाली म्हणजे खालून असं वर बघणारा चंद्रकोर आहे, तर ती सुरुवातीला काय झाली की रिफ्लेक्ट, हे आरशाने काय केलं, त्याची साईड बदलली, लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट असे केली. मग ती साईड बदललेली, आता ती जी बदललेली साईड होती ती साईड त्यांनी वर्टिकली स्विच करेल, चंद्र असा दिसेल. सो इसेन्शियली जेव्हा तुम्ही लेन्समधनं अशा पद्धतीच्या खेळणार किंवा हे टेक्निकल गोष्टी झाल्या, पण जेव्हा बघाल तेव्हा तो तुम्हाला असा दिसेल. नाव आयपीस काय करतं, सम ऑफ द आयपीसेस जे तुम्हाला मी हे सांगितले 12 mm किंवा 20 mm, हे जे काही आयपीस आहेत 20 mm आयपीस
दिस इज अन आयपीस. म्हणजे काय की याच्यामध्ये मॅग्निफिकेशन पण होणार, म्हणजे मॅग्निफिकेशन होणार आणि याच्यामध्ये असंही काहीतरी आहे, मे बी अ प्रिझम असेंबली और देर इज अ सिस्टम विच विल ऑल्सो इरेक्ट द इमेज द वे द ऑब्जेक्ट इज. म्हणजे समजा चंद्र असा दिसत असेल तर आयपीस विल इरेक्ट द इमेज अँड करेक्ट द ओरिएंटेशन. जसा जो मेन ऑब्जेक्ट दिसतो, चंद्रकोर अशी दिसते, तर आयपीस विल अगेन करेक्ट करेक्ट द इमेज आणि जसा दिसतोय तसं आपल्याला दिसावं. म्हणजे नॅचरली चंद्रकोर अशी दिसते, तर आयपीस काय करेल, तेच ओरिएंटेशन तुम्हाला आणून देईल आणि त्यामुळे मग जसा तुम्हाला समोर चंद्रकोर नुसत्या डोळ्याने दिसते तसंच ओरिएंटेशन तुम्हाला टेलिस्कोप मध्ये पण दिसू लागेल. आलं लक्षात? सो चंद्र हा इथे लुकिंग लेफ्ट अँड लेफ्ट टॉप दिसत होता. मिरर मध्ये कसा दिसेल, इट विल चेंज इट्स लाईट अँड लुक राईट टॉप. तर तो लेन्स मध्ये गेला, म्हणजे चंद्राची इमेज लेन्स मध्ये गेली. लेन्स मध्ये गेल्यावर चंद्र डाऊन आणि राईट असा दिसू लागेल चंद्रकोर, आणि आयपीस मध्ये गेल्यावर परत जसा चंद्र ओरिजिनली दिसत होता तसं पुन्हा ते ओरिएंटेशन विथ मॅग्निफिकेशन ब्रॉट बाय 20 mm तुम्हाला दिसायला लागेल. सो इन टर्म्स ऑफ ओरिएंटेशन आणि इन टर्म्स ऑफ त्याची स्लाइड बदलणं, साईड बदलणं, हा जो प्रकार आहे तो या 4 पार्टमध्ये तो होतो. आणि फायनली परत आपल्याला लेन्समध्ये इट इज अपसाइड डाऊन आणि चेंज साईड झालेली दिसणार. इफ वी आर युझिंग लेन्स, इफ यू आर युझिंग लेन्सेस लाईक दिस, केल्नर लेन्सेस किंवा काय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अपसाइड डाऊन झालेला आणि साईड बदलून तशी तुम्हाला इमेज दिसणार किंवा चंद्र तुम्हाला टेलिस्कोपमधनं दिसणार. आणि समजा तुम्ही या पद्धतीचे आयपीसीस वापरत असाल तर आयपीसीस मध्ये मात्र असं काही होणार नाही. आयपीसीस मध्ये मॅग्निफाय होईल आणि परत जसं ओरिजिनल ओरिएंटेशन आहे तसंच दिसणार. ओके. सो लेन्स आणि आयपीस मधला फरक काय आहे की लेन्स आयपीस विल डू मॅग्निफिकेशन, लेन्स विल ऑल्सो डू मॅग्निफिकेशन. then eyepiece will erect the image the way it is with the original object. Okay, so it will correct or erect the image to align with the natural orientation of the object. पण लेन्स मध्ये काय होईल, केल्नर लेन्स, फ्लॉसी लेन्स, त्याच्यामध्ये काय होईल, इट विल बी अ अपसाइड डाऊन काइंड ऑफ ओरिएंटेशन. आणि मग तुम्हाला लक्षात येणार नाही की हे असं का झालं, वाय इट इज लुकिंग लाईक दिस. ओके. आणि नंतर आयपीसमध्ये काही प्रिझम असेंबली किंवा काही इमेज करेक्शनची असेंबली असते, त्यामुळे ओरिएंटेशन दुरुस्त होतं आणि जशी ओरिजिनल ऑब्जेक्ट आहे तसंच ओरिएंटेशन त्यातनं तुमच्या टेलिस्कोपमधनं पण दिसणार. व्हेअरएज लेन्समध्ये मात्र देर इज नो प्रिझम और समथिंग लाईक दॅट फॉर करेक्टिंग और इरेक्टिंग द इमेज, सो दॅट तुम्हाला ते उलटं झालेलं किंवा अपसाइड डाऊन झालेलं ओरिएंटेशन दिसणार. आणि आयपीसचा मुख्य उद्देश हा बऱ्याच वेळेला हे जे टेलिस्कोप असतात ते जसं तुम्ही डीप स्काय किंवा स्काय वॉचिंगसाठी असतात तसेच ते तुम्हाला टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरचं लांब लांबचं कुठले कुठले डोंगर दऱ्या बघण्यासाठीही त्याचा उपयोग होत असतो. त्यामुळे आयपीसीस ॲज दे से आर मोर फॉर टेरेस्ट्रियल. बट मला वाटतं की जेव्हा तुम्ही सुरुवात करत असता टेलिस्कोपमधनं बघायची ते तुम्हाला आयपीसीस आर व्हेरी हेल्पफुल, कारण ते तुम्हाला प्रॉपर ओरिएंटेशन दाखवतात आणि तुम्हाला कळते की हां हे असं दिसतंय डोळ्यांनी पण आणि मग इथनंही असं दिसतंय. लेन्सेसमध्ये काय होतं, थोडंसं फ्लिपिंग होतं कारण दे आर मोर डिझाईन फॉर मॅग्निफिकेशन आणि त्यामुळे मग तिथं तुम्हाला चांगल्या मॅग्निफिकेशन तुम्हाला नक्कीच त्या लेन्सेस फ्लॉसी, केल्नर वगैरे देतात. सो विथ दिस आपण आता एक थोडासा अजून थोडा ॲडव्हान्स पार्ट बघूया की मॅग्निफिकेशन किती असतं. ओके. तर तुम्हाला मी अनेक लेन्सेसचे टाईप्स सांगितले किंवा लेन्स मेजरमेंट सांगितले की
बाबा एक 20 mm ची लेन्स आहे, एक 20 mm ची लेन्स आहे, एक 15 mm ची लेन्स आहे, एक 12 mm. तुम्हाला आता मी दाखवले की हे बघा, हे 20 आहे, ह्याची मेजरमेंट आहे. ओके, 20 mm आहे. नंतर याच्यामध्ये 12 mm आहे, ह्याच्यात एक 12 mm आहे. नंतर 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 याच्यामध्ये 15 mm आहे, 15 mm लेन्स आहे आयपीस. तर हे 20 mm 12 mm हे जे काय मिलीमीटर्सचे आहेत, त्याचा आणि आकाशातनं ऑब्जेक्ट बघण्याचा संबंध कसा लावायचा आणि त्यांचं मॅग्निफिकेशन कशा पद्धतीने होतं, हा समजा विषय आपण थोडक्यात म्हणायचा झाला तर कसं असतं की हे जे यातली जी ओरिजिनल लेन्स आहे, कॉन्केव्ह मिरर, कॉन्केव्ह ऑब्जेक्ट बघण्यासाठी कॉन्केव्ह मिरर आहे. सो त्याची एक काहीतरी फोकल लेंथ असेल. फोकल लेंथ आपण हा कन्सेप्ट नंतर बघू कधीतरी. त्याची एक काही फोकल लेंथ आहे, म्हणजे जिथं फोकस, याचा लेन्सचा फोकस कुठपर्यंत आहे, किती अंतरापर्यंत आहे साधारण, तर तो आणि जी आपण लेन्स वापरतोय त्या दोन्हीची फोकल लेंथ ही त्या ठिकाणी महत्त्वाची असते. समजा आपण मेन जो रिफ्लेक्टर आहे त्याची समजा फोकल लेंथ आहे 1000 mm. हां, ह्यानी काय केलं, ह्यानी आणून इमेज दाखवली, पहिला पार्ट, आणि मग त्यांनी ती मोठी केली. इमेज आणली आणि त्यांनी मोठी केली. त्यामुळे मग दोन्हीची फोकल लेंथ महत्त्वाची. याची फोकल लेंथ 1000 mm आहे आणि हे जे आहे 25 mm, 20 mm, 15 mm, 12 mm, 9 mm, these are also focal lengths of स्मॉलर लेन्स किंवा आय, डोळ्याच्या साईडला असलेली त्याची फोकल लेंथ आहे. किंवा मॅग्निफिकेशन समजा किती होतं की ह्याची फोकल लेंथ या मोठ्या बॅरेलची किंवा यातल्या मागं जो कॉन्केव्ह मिरर आहे, कॉन्केव्ह मिररची फोकल लेंथ 1000 आहे आणि इथं मी 20 mm किंवा 25 mm ची लेन्स लावली. मग मला किती मॅग्निफिकेशन मिळणार, 1000/25, म्हणजे 40 पट ती इमेज मला मोठी होऊन दिसणार. आलं लक्षात? म्हणजे एखादं जवळचं, म्हणजे तुम्ही एखाद्या जंगलात गेलात किंवा एखाद्या डोंगरावर गेलात आणि ते जवळचं एखादं टॉवर बघताय, किंवा जवळचं नाही म्हणजे अनेक किलोमीटर लांब तुम्हाला व्ह्यू दिसतोय, तर तिथं तुम्हाला हे 25 mm वगैरे तुम्हाला 25 पट 40 पटीने मोठं करून दाखवत आहे. पण आता जसजसे तुम्ही पृथ्वीवरून चंद्राकडं, समजा चंद्र सगळ्यात जवळचं ऑब्जेक्ट आपल्या, तर त्याला समजा आपण 1000 mm त्याची ही फिक्स राहणार. आपली जो टेलिस्कोपची जी कॉन्केव्ह मिरर आहे ती फिक्स राहणार, तर त्याची 1000 mm आणि तिथं 20 mm ची लेन्स इथं आपण टाकली, 20 mm ची लेन्स तिथं टाकली. सो इट विल देन मॅग्निफाय 50 टाइम्स. जे चंद्र आपल्याला साधारण कळतो पटकन डोळ्याला, म्हणजे नवशिक यांना तर नक्कीच, ज्यांनी केलेलं नाही ह्या गोष्टी, तर त्याला मग 50 पट मोठा. म्हणजे जेव्हा आपण साधारण 20 mm लेन्स वापरतोय, बरं का मित्रांनो, 20 mm लेन्स जेव्हा आपण वापरतो, 20 mm लेन्स, 20 mm आयपीस आणि 1000 mm चा टेलिस्कोपची जी कॉन्केव्ह मिररची जी फोकल लेंथ आहे, तेव्हा साधारण आपण चंद्र हा 50 पट मोठा आहे त्यापेक्षा आपल्याला तो मॅग्निफाय झालेला असतो बघताना. ओके, चंद्र. पण आता अजून थोडं पुढे गेलात, शुक्र किंवा गुरु, किंवा जसजसे तुम्ही अजून पुढं जाताल तेव्हा तुम्हाला काय होतं, जसजसे तुम्ही अवकाशामध्ये लांब 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 जायला लागाल, इथपासनं इथं जो जे जे ऑब्जेक्ट्स आहेत, जसजसे ते लांब जात जातील तसतसं तुम्हाला जास्तीत जास्त मॅग्निफिकेशनची गरज पडत जाईल. म्हणून मग आता जेव्हा 15 mm वापराल तेव्हा काय होईल, 1000/15 म्हणजे 66 टाइम्स ते होईल. जसं लांब जाल तसतसं
मॅग्निफिकेशन तुम्हाला वाढवावं लागेल. मग त्याच्या पुढे 12ची वापरली की 83 टाइम्स, किंवा 9 mm ची वापरली तर इट विल 111 टाइम्स. नंतर 4 mm वापरली 250 टाइम्स. जसजसे तुम्ही अवकाशामध्ये लांब 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 दूर अवकाश आपल्या सोलर सिस्टीमच्या पलीकडे जाल, तारे वगैरे बघायला लागेल, तसं तुम्हाला 9 mm 4 mm यांची गरज पडायला लागेल, कारण नाऊ यू आर गोइंग डीपर इन टू द स्काईज. करेक्ट. तर तिथे तुम्हाला मग त्याचं MM जे आहे ते कमी कमी होत जाईल. सो हायर द MM 25 mm इज लोअर द मॅग्निफिकेशन, आणि लोअर द MM 4 mm म्हणजे 25 20 15 12 9 4 हे कमी 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 MM होतात आहे. तर या साईडला त्याचं मॅग्निफिकेशन सुद्धा वाढत चाललेलं आहे. म्हणजे लोअर द MM हायर द मॅग्निफिकेशन. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मॅग्निफिकेशन जास्त हवं असेल तर लेन्सेसचं जो MM आहे, मिलीमीटर आहे, ते लहान लहान हवं, सो दॅट इट मॅग्निफाईज मोर अँड देन यू कॅन रीच आउट टू द डीपर स्काईज. ओके. तर आय होप मित्रांनो, तुम्हाला आता सेकंड पार्ट जिथं आपण लेन्सेस आणि IPCs याबद्दल बोललो हा नक्कीच आवडला असेल. तर जस्ट टू कन्क्लूड की we need lens or eyepiece for magnification of the object that we are looking at. त्यामध्ये एक ऑब्जेक्टची जी लेन्स असते ती बघण्यासाठी असते, ती इमेज घेण्यासाठी असते, आणि जी दुसरी जी लेन्स असते ती बघण्यासाठी असते, इमेज इकडं घेण्यासाठी, दुसरी लेन्स इमेज बघण्यासाठी. तर त्यामुळे दोन्हीची जी फोकल लेंथ असते ती डिवाइड केली, ती फोकल लेंथ मोठ्या लेन्सला लहान लेन्सच्या फोकल लेंथनी डिवाइड केलं, आपल्याला मिळतं मॅग्निफिकेशन की किती मोठं. त्यामुळे मग लेन्सेस ज्या 20 mm 15 mm 9 mm 4 mm जसजसं लेन्सेसचं मिलीमीटर जसं कमी होत जाईल तसतसं त्याच्याकडून मिळणारं मॅग्निफिकेशन हे वाढत जाईल. सो हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा, आणि याचा वापर करून जेव्हा जेव्हा तुम्ही टेलिस्कोपमधनं काही ऑब्जेक्ट बघण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयोगाला येईल. सो आय होप यू लाईक दिस व्हिडिओ, आणि अशाच प्रकारचे काही व्हिडिओ मी अजूनही करत राहीन, तर तुम्ही त्यालाही असाच उत्तम प्रतिसाद देत राहा. थँक्यू.